नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललो आहे गावाला. साहेबांना उद्या जायचं आहे, सुट्टी संपलेली आहे. तर एकदा गावाला येतो जाऊन गाठभेट घेऊन, आहे की नाही. आणि हे माझ्या बोटाचं ऑपरेशन करायचं आज. असं फुगलेलं आहे इथं, तर त्याचं आज ऑपरेशन आहे. पाहू कसं कसं होतंय, आहे की नाही. तर चला, खूप सामान आहे आमच्याकडं. तर उद्या जायचं आहे म्हणून शिरूरला भरपूर काही ना काही कामं असतात. सुट्टी संपायच्या अगोदर साहेब सगळी कामं पूर्ण करून जातात आणि सगळी ती कामं आवरल्यानंतर आम्ही इथं मनीषाकडं आलेलो आहे. मनीषा म्हणजे माझी जाऊबाई, तिच्याकडं आलेलो आहे. तर उद्या हे जाणार आहेत आणि त्यानंतर दादू पण 2-4 दिवसांनी जाणार. तर त्यांची काही भेट होणार नाही, त्याच्यामुळं त्याची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहेत. ही आहे मनीषाची सोसायटी, छान आहे. मेजर विजय खरवळे कौन है यहाँ पे? अगर झोप झाली असली तर उठ. विक्रम भाऊजी व्हिडिओ निघला. वरती तर काढलाय. हे छकुला आणि हे दादू लहानपणाचे आहेत. हे आमचे आत्या मामा आणि हे आता छकुला दादू असे झालेत. हा फोटो तुला न्यायचे रे दादू? नाही का? छान काढलाय, पण मस्त आलाय फोटो. तर साहेब बसलेले आहेत आता फोनमध्ये. मनीषा आली पाणी घेऊन. कर की शिरूरला गेलो होतो. शिरूरला बघितले ना. तर कारल्यांना बघा, मस्त कारली लागलेली आहेत. 5-6 कारली आहेत, पण अजून कवळी वाटतात. 1-2 आहेत चांगली आहेत, पण बाकीची कवळी आहेत. राजा राजा ए राजा राजा ए राजा, इकडं बघ. दर इकडं इकडं. काय कंटाळा आला बरं. ऐ काय होते राजा? कंटाळा आलाय म्हणतोय, झोपला. घेतलं डोळं झाकून. झोपायचं काय काय कुठं गेली गाड्या? आली होती ना. शिक्रापूरला झालाय. हा तिकडं रस्ता झालाय तिथं पाऊस नाही झाला आपल्याला. आता झाला कार्यक्रम. आता उद्या ना असलं दुखटी मरणाचं येईन सकाळ सकाळले. मरी जाऊ दे आता. काय करतो घरी भाऊ निमगावला? काय करतो मी?
तर आत्यांची इथं आहे ना लसूण लावायची तयारी चाललेली आहे. मोठाले मोठाले लसूण घेतलेले आहेत आणि त्यांच्या पाकळ्या आहेत ना अशा वेगवेगळ्या करतात. तर एक दिवस अगोदरच ही तयारी करून ठेवावी लागते. आत्यांनी बराच लसूण असा वेगवेगळ्या पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत. आणि अण्णा आहे ना वांग्यांना वांगी आलेत ना तर वांगी घेऊन आले होते. तर मस्त आज गावरान कोंबडीचा रस्सा बनवलेला आहे. तर उद्या साहेबांना जायचे म्हणून आत्यांनी बनवायला सांगितलेलं. तर संध्याकाळचं वातावरण पहा कसं झालेलं आहे. आणि ना घरापुढे एवढ्या तुळशी उगल्यात ना पहा एकदम काळ्या काळ्या भोर तुळशी आहेत ह्या सगळ्या. बघा इथून तिथून सगळ्या तुळशी आहेत. हे ना वालाच्या शेंगांचा वेल आहे. याला पण आता शेंगा येतील काही दिवसात. ते म्हणा काय काय हो माझी बाय चल जाऊ का हा चल चल राजू राजू आला चल राजा यायचं का पुण्याला चल म्हणजे राजू लय छान आहे राजू लय छान आहे टाटा म्हण्या टाटा जाऊ का अण्णा तर इथं स्वर साधनावाले ग्रुपवाले आहेत हे तिघं मेंबर. तर इथं नवनाथचा बड्डे होता आज. तर आम्ही जाता जाता रस्त्यावरून सहज पाहिलं हे तिघं जण इथं बसलेले होते. तर यांना म्हटलं चला आपण जाऊन येऊ त्यांच्याकडून. याचा म्हणजे नवनाथचा बड्डे होता म्हणून आम्हाला काही माहिती नव्हतं. पण ते बसलेले होते म्हणून आम्ही आलो होतो तिथं पाहायला. तर त्यांची केकची तयारी चालली होती. कटिंग करायचंच होता त्यांना. बार बार ये दिन आए जियो बार बार ये गाए ये हजारों साल है यार तू यूं मेरा मन ना मालूम मैं किसका बेकरार हो के दामन ना मालूम मैं किसका क्या मिसाल हुए से ही ना मालूम मैं किसका नहीं नहीं ऐसा नहीं दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर नवनाथ हैप्पी बर्थडे टू यू. त्यांच्यासारखं गाणं काही आम्हाला म्हणता येत नाही पण थोडासा गाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बड्डे विश केलं आम्ही. आणि आता रात्रीचे वाजले होते 9 आणि आम्हाला पुढं निघायचं होतं. तर पटकन केक कापून आम्ही तिथून निघलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रॅफिक जरा कमी होतं ना तर 2-3 फोटो. ए इकडे बघ रोहिदास. मायबाप इकडे बघा. मायबाप जरा आमच्याकडे लक्ष द्या. लय भारी. फक्त तुम्ही जरा नितीनने जरा मोठ्या आवाजात बोलायला लागत होतं. ती रील नाही का तुमचा व्हिडिओ शेतकरी म्हणलं मोठ्या आवाजात कसं थोडस तिकडं शुभम एक निकाल हमारा फोटो हाँ निकाला ना सर एक